आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आनंदाचा उत्सव, वैभवाचा उत्सव. या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी छानपैकी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात अधिक जवळ या दिवशी असतो आणि हा आकाराने मोठा देखील असतो. या आधीच्या काळामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये 4 महिने चंद्र हा आभाळामुळे झाकलेला असतो आणि जसं जसं ऊन पडायला लागतं शरद ऋतूमध्ये तसं तसं चंद्र आपली 16 कला दाखवायला लागतो आणि शरद पौर्णिमेच्या दिवशी हा चंद्र मोठा आणि पूर्ण दिसतो. त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा अतिशय आकर्षक आणि आल्हाददायक वाटत असतो. या दिवशी चंद्राची शीतलता आणि सुंदरता ह्या दोघांचा समन्वय आपल्याला बघायला मिळतो. ज्यावेळी सौंदर्य आणि शीतलता एकत्र ज्या ठिकाणी आपल्याला दिसते त्या ठिकाणी आपण चंद्राचा उल्लेख करतो. जसे की प्रभू श्री रामचंद्र, कृष्णचंद्र. तर श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्या दोघांमध्ये देखील सुंदरता आणि शीतलता आहे म्हणून आपण त्यांच्या नावाच्या पुढे देखील चंद्र लावतो. ज्या प्रकारे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते, तशाच प्रकारे आयुर्वेदिक दृष्ट्या देखील ह्या कोजागिरी पौर्णिमेचं अतिशय महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि कोजागिरी पौर्णिमा का साजरी करावी, त्याचे आरोग्यदायी काय महत्त्व आहे याबद्दल मी माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शरद ऋतू हा पित्ताचा प्रकोपाचा काळ आहे. याआधी आपण जे खाल्लेलं असतं तिखट मसाल्याचे पदार्थ, चमचमीत पदार्थ, पावसाळ्यामध्ये पावसाच्या नावाखाली खाल्लेले भजे, गरमागरम भजे, पकोडे, चहा, ह्या सर्वांमुळे आपल्या शरीरामध्ये पित्त साचायला लागतं. जसं की याआधी मी आपल्याला सांगितलंच आहे की आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात: वात, पित्त, कफ. प्रत्येक ऋतूनुसार ह्या दोषांचा संचय काळ, प्रकोप काळ आणि शमन अवस्था असते. तर शरद ऋतू हा पित्ताचा नॅचरल प्रकोप काळ असतो. तर ह्या काळामध्ये जवळपास बऱ्याच लोकांमध्ये पित्त हे वाढलेलं असतं, त्याचा प्रकोप दिसला जातो. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच जणांना जाणवत असेल की बरेच स्किन डिसीजेस ह्या काळामध्ये तोंड वर करतात. बऱ्याच जणांना कांजण्या, गोवर, खाज येणे, वारंवार आम्लपित्त होणे यासारख्या गोष्टी बघितल्या जातात. सतत डोकं दुखणं. तर हे सर्व वाढलेल्या पित्तामुळे त्याचा प्रकोप ह्या काळामध्ये झालेला असतो. तर पावसाळ्यामध्ये वातावरण थंड असतं, त्यामुळे साचलेलं जे पित्त असतं ते बाहेर येत नाही आणि जशी जशी ऑक्टोबरमध्ये हीट, गरमी वाढायला लागते तसं तसं हे जे पित्त आहे ते पातळ व्हायला लागतं आणि मग ते शरीरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो. सहसा हे पित्त त्वचेच्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तर या काळामध्ये बऱ्याच जणांना शीतपित्त म्हणजे गांधी आल्यासारखे, खाज येते, त्वचा लालसर होते, पुरळ येतात, अशा बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. भगवद्गीतेमध्ये नक्षत्राणाम महम शशी असं म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानलं आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणं कठीण आहे, परंतु आपण जेव्हा चंद्राकडे पाहतो तर तासनतास आपण चंद्राकडे एकटक बघू शकतो. एखादा पित्त प्रकृतीचा मनुष्य असेल, वारंवार संताप करणारा असेल, चिडचिडा असेल, तर अशा व्यक्तीला पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये बसवावे. त्याचा संताप जो आहे तो नक्कीच कमी व्हायला मदत होते. जसा हा चंद्राचा प्रकाश शांत आणि शीतल आहे तसाच तेवढाच आरोग्यदायी आणि उपकारदायी देखील आहे. ह्या काळामध्ये पडलेला चंद्राचा प्रकाश शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्यावर देखील तो आपला प्रभाव दाखवतो. भगवद्गीतेमध्ये रसात्मक सोम म्हणजे चंद्राची शीतलता, चंद्र. तर त्याचा गुण, त्याचा प्रभाव हा आपल्या औषधींवर देखील पडतो. ह्या ज्या सर्व औषधी असतात त्यांना पुष्ट करतो, त्यांचे गुणवर्धन करतो. पुष्णामी च औषधीही सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी दूध, पोहे, साखर यांचा बेत असेल.
तसेच बऱ्याच जणांकडे आटवलेलं दूध, त्याची बनवलेली बासुंदी याचा बेत देखील असेल. तर हे आपण रात्री चंद्रप्रकाशामध्ये याचं दर्शन करून चंद्राचा जो उजेड आहे ह्या दुधामध्ये येईल अशा प्रकारे ठेवतो आणि मग रात्री 12 नंतर त्याचं सेवन करतो. तर असं सेवन करण्याचे काय फायदे आहे? तर आधी जसं मी सांगितलं की ह्या काळामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो. प्रकोप म्हणजे काय? तर पित्त हे अति प्रमाणामध्ये वाढलेलं असतं. जसं आपण ग्लासमध्ये पाणी भरतो, तो ग्लास भरल्यानंतर देखील जेव्हा आपण पाणी टाकत राहतो तर ते ओव्हरफ्लो होतो आणि पाणी सांडतं. अशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये पित्त हे अति प्रमाणामध्ये वाढलेलं असतं, त्याचा प्रकोप झालेला असतो आणि ते वाढलेलं पित्त आपल्याला त्वरित बाहेर काढणं गरजेचं असतं. तर ते दूध जे आहे ते शीतल आहे, तसंच विरेचन करणारं आहे. विरेचन करणारं म्हणजे जुलाब करणारं आहे. तुम्ही बघितलंच असेल, जर कधी तुम्ही दूध एक्स्ट्रा पिलं असेल, एक ग्लासच्या ऐवजी 2-3 ग्लास जर दूध पिलं तर आपल्याला त्वरित विरेचन म्हणजे जुलाब लागतात. परंतु ह्या काळामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आटवलेलं दूध, त्याच्यामध्ये आपण बरेचसे इन्ग्रेडियंट सुद्धा टाकतो, सुकामेवा टाकतो. तर हे दूध आपण जर पिलं तर आपल्याला वाढलेलं पित्त देखील कमी होतं, जे जुलाबाच्या मार्गे आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं. आपल्या पूर्वजांनी किती छान आणि एकदम महत्त्वपूर्ण सण आपल्यासाठी बनवून ठेवले आहेत. आपण विनाकारणच या दिवशी दूध पित नाही, तेही रात्री जागरण करून. तर ह्यामागे हाच हेतू असतो की हे वाढलेलं पित्त जुलाबाच्या मार्गे आपल्या शरीराच्या बाहेर पडावं आणि वाढलेल्या पित्तापासून होणारे जे आजार आहेत ते आपोआपच कमी व्हावेत. ज्या गोष्टी फक्त दूध पिल्यानेच कमी होतात, त्याच्यासाठी औषधी का घ्याव्यात असं संत ज्ञानेश्वरांनीच सांगितलं आहे. या व्यतिरिक्त या दिवशी दिलेलं औषध आणि हे दूध हे दमा, सर्दी आणि श्वसनाचे बरेचसे विकार कमी करायला मदतगार ठरतं. जर तुम्हाला कुणाला दमा, ॲलर्जिक सर्दी असेल किंवा श्वसन संस्थेशी रिलेटेड कुठलाही एखादा व्याधी असेल, तर अशा लोकांनी ह्या दिवशी ह्या दुधासोबत काही आयुर्वेदिक औषधी असतात, त्या जर घेतल्या तर ह्या सर्व व्याधींची लक्षणं किमान 1 वर्ष तरी उद्भवणार नाही. दमा हा व्याधी केवळ शारीरिक नाही तर शारीरिक आणि मानसिक व्याधी आहे. म्हणजेच त्याचा संबंध शरीर आणि मनाशी देखील आहे. म्हणून चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये जर तुम्ही औषधीयुक्त असे जर दूध पिले तर तुमचा दम्याचा त्रास नक्कीच कमी होतो. दूध हा विरेचन जरी करत असला, म्हणजे जुलाब जरी होत असले, परंतु बल देणारा पदार्थ आहे. त्यामुळे जेव्हा आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध पितो आणि आपल्याला जुलाब होतात, तेव्हा विकनेस न येता आपल्याला बल प्राप्ती देखील होते आणि पित्ताचं विरेचन तसेच दमा, सर्दी यासारख्या विकारांचं शमन होतं. आध्यात्मिकदृष्ट्या बरेच जण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची, कुबेर देवाची, इंद्रदेवाची पूजा करतात, चंद्रदेवाची पूजा करतात आणि कुणीतरी म्हटलंच आहे, हेल्थ इज वेल्थ. म्हणून जर तुम्ही आपली हेल्थ सांभाळली तर आपोआपच तुम्हाला वेल्थ मिळेल. तेव्हा हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.